हा चेंडू होता, हा मात्र चेंडू अगदी खेळण्याच्या कक्षेमधला होता. चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी येथे करण्याचा मानस असणार आहे तो स्वप्नीलचा. स्वप्नील या षटकातील पुढील चेंडू घेऊन बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न धीम्या गतीने. चेंडूची गती अगदी काढून टाकली चेंडूवरती. चेंडू मात्र डॉट येतोय. अचूकता गोलंदाजामध्ये पहिल्या दोन्ही चेंडूवरती पाहायला मिळाली. पहिला चेंडू वाईट आला होता. वाईट चेंडू नंतर येथे मात्र फलंदाजाला कोणताही रूम दिलेला नाही आहे. गुडलेनवरती चेंडू टाकल्यानंतर हलकाच चेंडू बाहेर निघतोय. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. एक धाव. पॉवर प्लेचं षटक पॉवर प्ले मध्ये अगदी चांगली सुरुवात मिळणं गरजेचं आहे. बघूया चेंडू फुल टॉस. गॅप मध्ये मात्र मारला जात नाही. मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकच धावेने येथे मात्र धावसंख्या पुढे सरकते. 2 धावा. बेस्ट हाईट साठी येथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल, तिसरे पंच नक्कीच येथे चेक करून आपल्या समोर येथे निर्णय जरूर देतील. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून ही आपण YouTube वरती स्पर्धा पाहतोय. आणि या गोष्टीसाठी आपण पाहिलं बीमरसाठी वाईटसाठी दोन्ही कॅमेरामनचं खऱ्या अर्थानं एक कसोटी लागत असते. आणि दोन्ही कॅमेरामन खऱ्या अर्थानं नक्कीच येथे चांगलं काम निभावत आहेत. कारण कॅमेरामनला जरा जरी डुलकी जर लागली तर नक्कीच त्या स्टेजवरून नक्कीच त्याला अपघात होऊ शकतो. परंतु कॅमेरामन अगदी योग्य क्षणचित्र नक्कीच यामध्ये टिपली जात आहे. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं कॅमेरामनची भूमिका खूप महत्वाची असते. 12 नंतर आपण पाहिलं तर नक्कीच थोडसा मैदानावरचा माहोल कमी झालेला असतो. प्रेक्षक वर्ग कमी झालेले असतात. मैदानावरचा गोंगाट थोडासा कमी झालेला असतो आणि आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये झोप येण्याची दाट शक्यता असते. परंतु dreamscricket.in चे सर्व कॅमेरामन, कारण कॅमेरामन मुळेच खऱ्या अर्थानं ही स्पर्धा घर बसल्या आपल्याला चांगल्या रीतीने येथे पाहायला मिळते. आपल्या अलिबागचा चॅनल आहे ड्रीम्स क्रिकेट. कौस्तुभजी पाटील, अनिरुद्ध बर्तक यांचा खऱ्या अर्थानं हा चॅनल आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं चांगलं वर्क करत आहे. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू येथे मात्र लॉस होईल. धावसंख्येमध्ये येथे मात्र 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचली 2 वरती. 2 रन्स इन स्कोरबोर्ड. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होते. स्ट्राइक एंड वरती बॅटर प्रणय. प्रणयकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असणार आहे. पॉवर प्ले मध्ये मिळणाऱ्या धावा या संघासाठी खूप महत्वाच्या असणार आहे. या चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. चेंडू खाली तैनात. पहिली विकेट येथे मात्र डाऊन होते. जिजा 11 कमलपाडा संघाला बसलेला हा मात्र पहिला आदरा. माध्यमातून येथे पाहायला मिळणार का? चांगला स्कोर येथे त्याच्या माध्यमातून येथे होणार का? कारण 40-50 पर्यंत मजल मारणं खूप गरजेचं असणार आहे. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ विजयी होईल तो संघ या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवेल आणि जो संघ येथे पराभूत होईल तो या स्पर्धेमधून नक्कीच येथे पुढल्या वर्षीची तो प्रतीक्षा करेल. स्वप्नीलने येथे विकेट मिळवली आहे. प्रणय येथे मात्र बाद झालाय. प्रणय बाद झाल्यानंतर विशाल 1 डाऊन बॅटर. विशालची कामगिरी. विशालने आल्या आल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. खडे मारण्याचा प्रयत्न आहे. नो फुटवर्क मुवमेंट. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि फलंदाजाकडे फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर येथे होत नाहीये. खडे खेळण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज येथे थोडंसं मुवमेंट करणं गरजेचं आहे. जर मुवमेंट झाली तर गोलंदाज सुद्धा येथे बॅकफुट वरती येऊ शकतो. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती स्थिर आहे. राईट आर्म राऊंड विकेटने पुढे चेंडू. यावेळचा चेंडू फुल टॉस. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. येतोय हा छक्का. षटकार. पायामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत षटक चांगलं झालं होतं परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने
येथे मात्र जिजा 11 कमळपाडा संघासाठी धावसंख्या येथे मात्र मूव होते. 8 वरती पहिले षटक 1 गडी बाद असं हे चित्र आपण पाहतोय. डीएम ग्रुप शहाबाद संघ पहिल्या षटकामध्ये येथे चांगली गोलंदाजी करत असताना स्वप्नीलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या चेंडूवरती मात्र विशालच्या बॅटमधून येथे मोठा फटका आलाय. दुसरं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक पूर्ण झालंय. दुसऱ्या षटकासाठी न्यू बॅटर इथे स्ट्राइक एंड वरती आहे. ओंकार पहिल्या षटकामध्ये येथे संघर्ष करताना आपण पाहिला तर गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन आलाय. शाहबाज एंड कडून महेश तरी येथे गोलंदाजीसाठी येत आहे. संघाचे संघनायक एक अष्टपैलू खेळाडू म्हणून डीएम ग्रुप शहाबाज वादळ शहाबाज संघाचा खऱ्या अर्थानं हा खेळाडू वादळी खेळी गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये त्याची नेहमीच आपण पाहत असतो. आता मात्र संघासाठी ही मॅच जिंकवण्याची धुरा महेश तरे आणि त्यांच्या संपूर्ण टीम वरती असणार आहे. तर अपोजिट बाजूला आपण पाहतोय संघाचा संघनायक कॅप्टन टू कॅप्टन अशी लढत मैदानावरती पाहायला मिळेल. या चेंडूवरती मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळलाय. थोडस संयम दाखवत आहेत. स्ट्राईक येथे मात्र रोटेट करतायत. धावफलक हलतडवण्याचं इथे काम करण्याचा नक्कीच मानस आहे. सिंगल धाबीने धावसंख्या इथे 9 पर्यंत पोहोचली आहे. 9 रन्स इन स्कोरबोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक चॅलेंजिंग षटक असणार आहे. या षटकामध्ये थोडंसं अटॅक वरती जरूर भर देण्याचा मानस असणार आहे. विशाल स्ट्राइक एंड वरती आहे. बघूया चेंडू राईट आर्म द विकेट. ओव्हरपिच चेंडू कव्हर रट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका खेळलाय. डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती आरामात फलंदाजांनी पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने बदल होते. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पोहोचली आहे. 11 धावा. 11 रन्स इन स्कोरबोर्ड. 11 धावा धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. अचूकता फलंदाजाकडे असणं आता मात्र खूप गरजेचं असणार आहे. एखादा फलंदाज जर मैदानावरती सेट झाला गॅप स्ट्रोक मध्ये त्याने नक्कीच फलंदाजी केली तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती येऊ शकते. महेश सापुडी चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू उलट्या हाताने खेळलेला दे धक्का येतोय हा सुपर डुपर छक्का. षटकार जबरदस्त येते महेशच्या गोलंदाजीवरती येथे विशालने हल्ला चढवलाय. नावाप्रमाणे विशाल फटका येथे खेळलाय. धावसंख्या 6 ने होते बदल. धावसंख्या पोहोचली आहे 17 वरती. चांगला स्ट्रोक येथे लगावलाय. स्विच हिटचा फटका लागला तर नक्कीच आघात तर नाहीतर बर्बाद. वन्स अगेन उलट्या हातानेच खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी त्याच लेंथ वरती होता परंतु फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. गोलंदाज महेशने इथे मात्र या चेंडूवरती कमबॅक केलाय. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर आहे. 17 धावा. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे षटकातील. महेश येथे कमबॅक करतो. चेंडू डॉट बॉल फेकून विशालला हा चेंडू. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडतायत झेल फलंदाज क्रमांक 2 विशाल होतोय येथे बाद. 2 6 मारून जिजा 11 कमळपाडा संघाला बसलेला हा दुसरा हादरा. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. 2 6 मारून विशाल येथे मात्र बाद झाला. सुंदर असा कॅच येथे पकडला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावसंख्या 17 धावा. या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू घेणं बाकी. गोलंदाजाने एखादा षटकार खाल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे महेश आपल्या गोलंदाजीतून नक्कीच दाखवतोय. महेशने ते चेंडू 2 डॉट फेकलेत. त्यामध्ये एक विशाल नावाचा फलंदाज त्याला इथे बाद केले. त्याच्या बॅटमधून 2 6 आले होते. न्यू बॅटर मैदानावरती रोहित येतोय. बघूया रोहित कडून मोठ्या पटक्यांची अपेक्षा असणार आहे. रोहित कडे ती क्षमता आहे. रोहितला ती क्षमता जरूर मैदानावरती दाखवावी लागणार आहे. परंतु समोरच्या बाजूला आपण पाहिलं अनुभवी असा खेळाडू महेश तरे येथे गोलंदाजी करतायत. ओके षटकातील शेवटचा चेंडू असेल राईट आर्म राऊंड विकेटने. लेफ्ट आर्म बॅट्समन महेशच्या गोलंदाजीवरती हवाई सफर चेंडूला इथे मात्र घडवली आहे. परंतु चेंडू इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडूला जास्त उंची लांबी मात्र कमी मिळाली आहे. जास्त हवेमध्ये खेळला फलंदाजाने. चेंडूला उंची देण्यामध्ये नक्कीच येथे सफलता मिळाली परंतु लांबी देण्यामध्ये येथे मात्र फलंदाज कमी ठरलेत. लॉंग ऑन मध्ये पकडलाय झेल फलंदाज क्रमांक 3 होतोय येथे मात्र बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद. 17 धावा. चांगला कमबॅक येथे म्हणावं लागेल महेशचं.
महेशने पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु नंतरच्या 3 चेंडूवरती येथे मात्र एकही धाव खर्च केलेली नाहीये. 2 फलंदाजांना येथे मात्र बाद केलाय. फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती सचिन अवतरित होतोय. अवघ्या सचिन कडून चॅलेंजिंग षटकामध्ये येथे मात्र 10 धावा कंप्लीट केल्या जाणार का? कारण 10 धावा जर आल्या तर 5 धावांचा बोनस मिळू शकेल. म्हणजेच आपण पाहिलं 17 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा जर मारल्या तर नक्कीच 15 पर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागू शकते. यानंतर होणारा सामना आहे मन 11 पेझारी विरुद्ध पेझारी डायनामोस या दोन संघांमध्ये यापुढील होणारा सामना आहे. तर पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच फर्स्ट इनिंगच्या मध्यंतरानंतर आपण टॉस करणार आहोत. याची नोंद घ्या दोन्ही संघांच्या संघनायकांनी. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टॉस बॉक्सकडे येथे रवाना व्हायचा आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज संघाचा भरोशाचा गोलंदाज रुपेश येथे गोलंदाजीसाठी आलाय. मग या रुपेश कडून येथे चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. परंतु येथे संघाचा संघनायक ओमकार जिथे वैयक्तिक 2 धावांवरती खेळतोय. पहिल्या षटकामध्ये संघर्ष करताना आपण पाहिला, दुसऱ्या षटकामध्ये तो नॉस्ट्राइक एंड वरती सिंगल धाव काढून येथे मैदानावरती उभा राहिला. परंतु आता मात्र ओमकारला ती चॅलेंज स्वीकारावं लागणार आहे. 10 धावा या षटकामध्ये मला बनवायच्या आहेत तर 5 धावांचं बोनस मिळेल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिल्या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिल्यामुळे फलंदाजाने प्रेडिक्ट केलं होतं चेंडूला थोडीशी येथे मात्र उसळी मिळेल, परंतु चेंडू थोडासा खाली राहिलाय. चेंडू डॉट येतोय. डॉट बॉलने चॅलेंजिंग ओव्हरची सुरुवात करतोय गोलंदाज. गोलंदाजाने इथे सुरुवात चांगली केली आहे. कारण चॅलेंजिंग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली मिळणं गरजेचं आहे. तरच दबाव येथे फलंदाजी करणाऱ्या टीम वरती आपण टाकू शकतो. तो रुपेश येथे टाकताना रुपेशच्या चेंडूवरती स्ट्रेट डाऊन द विकेट फटका लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. मॅग्निफिसंट षटकार. चांगला लॉफ्ट केलेला हा फटका मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं. बॅट मधून मधुर असा साऊंड ऐकायला मिळाला. धावसंख्या 6 ने होते बदल. धावसंख्या पोहोचली 23 वरती. चला व्हॉलेंटियर्स लगेच चेंडू वाढून द्या. चला सापडला नसेल तर दुसरा चेंडू घ्यायचा आहे. जबरदस्त फटका इथे ओमकारच्या बॅट मधून आला. पहिल्या 2 चेंडूवरती संघर्ष करताना आपण ओमकारला पाहिलं, परंतु चॅलेंजिंग षटकामध्ये मैदानावरती जर तुम्ही राहिला तर नक्कीच धावा बनवू शकता. तत्पूर्वी चेंडू इथे मॅच बॉल आलेला आहे. बघूया मॅच बॉल इथे चेक केला जातोय. परंतु तत्पूर्वी ओमकारने लगावलेला हा षटकार डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. नो चान्स. प्रेक्षकांना मात्र इथे चान्स निर्माण केला असा फटका इथे ओमकारने लगवला होता. दबाव आहे तो गोलंदाजावरती. दबाव वाढलाय. षटकाराने इथे मात्र आत्मबल नक्कीच फलंदाजाचं वाढलंय. मनोधैर्य नक्कीच येथे वाढलंय. बघूया गोलंदाज येथे कमबॅक करणार का? रुपेशच्या ह्या चेंडूवरती फटका इथे मात्र खाली क्षेत्रामध्ये खेळला. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात येतोय. दुसरी धाव मात्र काय घडतंय? दुसरी धाव मात्र एकाच क्रीज मध्ये इथे 2 फलंदाज आहेत. पाहूया या चेंडूवरती काय घडणार. कोणता फलंदाज बाद होणार? तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निर्णय सोपवण्यात आलाय. तिसरे पंच इथे मात्र आपल्यापर्यंत निर्णय जरूर देतील, परंतु अंपायर्स इथे ठरवतील की फलंदाज कोण बाद आहे. फलंदाज सचिन बाद आहे की ओमकार बाद आहे. पहिला पोचलेला असेल तो नॉट आउट असेल. दुसरा जो म्हणजे मागे राहिलेला असेल तो खेळाडू इथे मात्र बाद असेल. तिसऱ्या पंचांपर्यंत नक्कीच इथे निर्णय गेलाय. तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती पाहतोय
तत्पूर्वी निर्णय अजूनही आलेला नाहीये. तत्पूर्वी आपण ही स्पर्धा पाहतोय. डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा सन्माननीय आस्वाद पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. सचिनला इथे मात्र बाद व्हावं लागणार. ओमकार इथे मात्र नक्कीच इथे वाचलाय, कारण दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती काय घडलं की डायमंड डकचा इथे मात्र शिकार झालाय. आणि एकही चेंडू न खेळता मात्र फलंदाज सचिन येथे रनआउटचा शिकार होतोय. सात धावा या षटकामध्ये कल्पेश आलेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये पाहूया किती धावा धावफलकावरती येथे बनवल्या जात आहेत. गोलंदाज येथे मात्र रुपेश एक चांगला चेंडू फेकलाय. न्यू बॅटर मैदानावरती 3 गडी बाद झाल्यानंतर 4 गडी बाद झाल्यानंतर 24 धावा धावफलकावरती आहेत. आकाश फलंदाजीसाठी मैदानात अवतरित झालेत. तत्पूर्वी गोलंदाज रुपेश पाहूया या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे मारा करतोय. बघूया चेंडू फुलटॉस चेंडू, मात्र या फुलटॉस चेंडू वरती फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू गेला बिहाइंड विकेट कीपर एंड कडे. विकेट कीपरने हा चेंडू अडवलाय. चेंडू वरती मात्र एकही धाव आलेली नाहीये. सिंगल धाव येणं गरजेचं आहे. 7 धावा 4 चेंडूंमध्ये झालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावा. चॅलेंजिंग षटकामध्ये 10 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 7 धावा आल्या 4 चेंडूंमध्ये. 2 चेंडूमध्ये 3 धावा येथे निघणार का? प्लस 5 धावांचा इथे बोनस मिळेल, नाहीतर 5 धावा मायनस होतील. चांगली गोलंदाजी रुपेश येथे करतायत या षटकामध्ये. या चेंडूवरती मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका, परंतु इथे रनआउटचा खतरा समोर होता. खतरा इथे मात्र टळलाय. चेंडूवरती मात्र इथे सिंगल धाव मिळाली आहे. 5 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. आता मात्र 1 चेंडूमध्ये 2 धावा बनवाव्या लागणार आहेत. म्हणजेच एका चेंडूवरती 2 धावा बनवल्या तर नक्कीच धावसंख्या मिळेल एकूण 6. बघा ऑफर आपण पाहतो की एकावरती 1 फ्री असते किंवा 2वरती 1 फ्री असते. इथे मात्र 2 धावांवरती 5 धावा तुम्हाला नक्कीच फ्री मिळणार आहेत. बघूया हा चेंडू. या चेंडूवरती फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला. 1 धाव तर मिळते. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण होणार की नाही, मात्र हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे गेलाय. दुसरी धाव येथे कंप्लीट होणार का? दुसरी धाव येथे कंप्लीट केली जाणार का? रिप्ले नक्कीच येथे प्रेक्षकांना पाहण्यासाठी मिळतोय, परंतु 3रे पंच आपल्या समोर नक्कीच निर्णय देतील. स्लो मोशन मध्ये नक्कीच येथे निर्णय पाहतील. कॅमेरामन येथे मात्र नक्कीच एक चांगलं वर्क येथे मैदानावरती करतायत. dreamscricket.in ची संपूर्ण टीम येथे कार्यरत आहेत. आणि नक्कीच येथे होळी जवळ आली आहे, कारण होळीला अग्नी लागायच्या आधी नक्की थोडीशी थंडी वाढते आणि एकदा होळी लागल्यानंतर गरमी चालू होते. असं पूर्वजांपासून पुरा परंपरेपासून आलेले आपण चित्र पाहतो आणि तसंच होतं. कारण महाशिवरात्रीपासून ते होळीपर्यंत दिवसा गरम करते, संध्याकाळी थंडी होत लागते आणि एकदा होळीला अग्नी लागली आणि सकाळी आपण त्या होळीचं पाणी अंगावरती घेतल्यानंतर गरमीला सुरुवात होते. कारण आपण उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये राहतो. पंचांकडून निर्णय अजूनही येणं बाकी आहे. नॉट आउट. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट झाल्यात. म्हणजेच एकूण धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 32 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. 27 धावा झालेल्या आहेत. 5 धावांचा इथे मात्र बोनस मिळेल. धावसंख्या एकूण पोहोचली आहे 32 वरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण 32 धावा धावफलकावरती. यापुढील होणारा सामना पेझारी डायनामोस विरुद्ध मन 11 पेझारी. दोन्ही संघांच्या संघनायकांनी कृपया टॉस साठी यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करा. शेवटचे षटक, शेवटच्या षटकासाठी आलाय गोलंदाज
बॉलिंग मार्क वरती येथे सज्ज होतोय. सोहम गोलंदाजीसाठी सज्ज होतील. ओके, सोहम यांचा या षटकातील पहिला चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु हाफ ट्रॅकरला इथे मात्र फुल ट्रॅक वरती आणलं जात नाहीये. चेंडू मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग गलीच्या दिशेने. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 33 धावा, 33 रन्स. हार्दिक पांड्या यांचा जर्सी नंबर 33. सुंदर येथे गोलंदाजी करण्याचा नक्कीच मानस असणार आहे. ओके, या षटकामध्ये येणाऱ्या धावा दोन्ही संघांसाठी खूप महत्वाच्या असणार आहे. आणि या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल ना, तर दोन्ही संघांना हा सामना जिंकणं खूपच गरजेचं असणार आहे. सोहमचा या षटकातील पुढील चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. ओमकारच्या बॅट मधून येथे मात्र फटका फसलेला होता, परंतु फसलेला फटका जातो वन बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. 4 धावांनी येथे मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 37 धावा. धावफलकावरती चौकार ओमकारच्या बॅट मधून येथे आलाय. ओमकारने नक्कीच एक 6 सुद्धा येथे लगावला होता. चौकार येतो, पहिला चौकार ओमकारच्या बॅट मधून येथे आलाय. ओके, ओमकार या षटकातील जास्तीत जास्त चेंडू खेळणं ओमकारने गरजेचं असणार आहे. ओमकारने लगवलेला फटका, चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आरामात करण्यात आलंय. धावसंख्या 2 ने होते बदल. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 39च्या घरामध्ये पोहोचली आहे. 40+ धावा मॅच मध्ये एक खऱ्या अर्थानं रंगतता निर्माण करणाऱ्या धावा होऊ शकतात. या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. आणखीन 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे षटकातील. राईट आर्म उर्ध विकेटने मारा करतोय सोहम. ओमकारने लगावलेला फटका मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यांनी पकडलाय झेल फलंदाज ओमकारचा. संपलाय येथे खेळ. फलंदाज क्रमांक 5वा होतोय येथे मात्र बाद. ओमकार येथे मात्र धावा बनवण्याचा ज्याचा तो प्रयत्न होता, तो प्रयत्न इथे मात्र असफल ठरला. चेंडूवरती इथे मात्र गॅप शोधण्यामध्ये त्याला अपयश मिळालं. थेट डीप कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा फटका मारला. अजून 2 चेंडूंचा खेळ. 39 धावा धावफलकावरती लागली. बॅटर मैदानावरती पार्थने खेळलेला फटका. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येथे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये येथे चेंडू गेला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 40 धावा, 40 रन्स इन स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील आणि या शेवटच्या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. जास्तीत जास्त धावा या चेंडूवरती निघल्या जाणार का? जास्तीत जास्त धावा या चेंडूवरती येणार का? ओके, एखादा मोठा फटका जर आला तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागू शकते. आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती लागल्यात. ओके, राईट आर्म उर्ध विकेटने मारा सुरू आहे. या चेंडूवरती मात्र थोडासा रूम मिळाला. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल होतोय. येतोय सुपर डुपर चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 44 धावा. तर जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असणार आहे. ती डीएम ग्रुप शहाबाज या संघाला 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असणार आहे. तर उद्याच्या दिवशी डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये 28 फेब्रुवारी रोजी किट्टू 11 मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी हा पहिला सामना असणार आहे. तसेच शिवशंभू घसवड बीजे एंटरप्राइजेस हा दुसरा सामना असणार आहे. साई वरद अर्थ मूवर्स रायगड प्रॉपर्टीज हा तिसरा सामना असणार आहे. तर पहिल्या सामन्यासाठी हे संघ व्हॉलेंटियर्स राहतील. साई वरद अर्थ मूवर्स विरुद्ध रायगड प्रॉपर्टीज. तसेच चौथा सामना जय हनुमान सुतारपाडा विरुद्ध श्रीयान स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये असणार आहे. तर शिवशंभू घसवड विरुद्ध बीजे एंटरप्राइजेस या संघाच्या चालू सामन्यासाठी जय हनुमान सुतारपाडा श्रीयान स्ट्रायकर या संघाने व्हॉलेंटियर्सची भूमिका बजवायची आहेत. उद्याच्या दिवशी 3 वाजता
येथे सामन्याला रिपोर्टिंग करायची आहे. जास्तीत जास्त 4 पर्यंत येथे सामन्याला सुरुवात होईल. चला जरा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस साठी या मन 11 पेसारी विरुद्ध पेसारी डायनामोज या दोन संघांमध्ये ते टॉस केला जाणार आहे. तर टॉस बॉक्स मध्ये कल्पेश पाटील यांना मी आमंत्रित करतोय. तर मान्यवरांना सुद्धा मी विनंती करतोय. ओटीव कल्पेश ठाकूर. हॅलो. लुझर मॅच सेकंड मॅच आपल्या समोर येईल. एका बाजूने पेसारी डायनामोज आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर मन 11 पेसारी. एका बाजूने धीरज, दुसऱ्या बाजूने प्रतीक. डू ऑर डाय मॅच. सचिन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. सचिन पाटील या, आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. लुझर मॅच सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय पेसारी डायनामोज मन 11. धीरजचा कॉल हेड. इट्स अ टेल. प्रतीक टॉस जिंकलाय. काय निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय. मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. प्रतीक वॉन द टॉस फॉर पेसारी डायनामोज आणि दे आर इलेक्टेड टू बोल फर्स्ट. ओव्हर टू कॉम बॉक्स. पहिलं सत्र मित्रांनो आपण अनुभवलं तिथं टॉस जिंकल्यानंतर डीएम ग्रुप शाबाज या संघाने इन्व्हाइट केलं होतं. ते टीम अर्थातच पाहायला मिळालं जिजा 11 कमलपाडा या संघाला. आणि आता जर पाहायला गेला तर दुसरं सत्र पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. ते 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण स्वप्नील यांना पाहिलं. त्यानंतर महेश तरे. तिसऱ्या षटकात रुपेश आले चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर सुहम. अशी 4 गोलंदाज आपण वापरताना पाहिलं. ते टीम डीएम ग्रुप शाबाज संघाला आणि 44 धावा प्रति षटक 11च्या सरासरीनं टीम जिजा 11 संघानं धावफलकावरती धावा लावल्या गेल्यात. आणि आता 45 धावा बनवायच्या त्या येणाऱ्या 4 षटकांमध्ये प्रति षटक 11.25च्या आस्किंग रेटनं धावा बनवाव्या लागणार आहेत. डू ऑर डाय अशी लढत असणार आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही संघ जर पाहायला गेला तर या मॅचेसच्या माध्यमातून या मैदानावरती खेळ करताना आपण पाहतोय. हरणारा संघ अर्थातच या स्पर्धेतून बाहेर पडताना दिसू शकतोय. त्यासाठी मात्र हे अंतिम 4 षटक दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. आणि या 4 षटकांसाठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून आपणा दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन बनवायचे आहेत. 11.25चा स्किंग रेट. 45 धावा महेश तरे. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर रुपेश पाटील बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. तर ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय महेश तरे यांचा. बॉल पडल्यानंतर जर पाहायला गेला तर थोडा कोन चेंज करतोय, काटा चेंज करतोय, थोडा बाहेर जातोय. सचिन यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. तोपर्यंत डॉट बॉलनं सुरुवात करत असताना ओमकार पाटील यांना आपण पाहतोय. अत्यंत महत्वाची मॅच पाहतोय. गुलाबी थंडीमध्ये खेळवली, गारव्यामध्ये खेळवली गेलेली ही मॅच. पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर बॉल. पंच प्रीतम पाटील सर सांगतायत की हा बॉल वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 1 धाव अतिरिक्त धावीनं या स्कोर कार्डला सुरुवात करत असताना टीम डीएम ग्रुप शाबाज हा संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल स्विच करायचा होता परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नाही. परिणामी यष्ट्यांच्या मागे सचिन यांचं अप्रतिम असं यष्टी रक्षण आपण पाहतोय. यष्ट्यांना चिटकून क्लूज कीप करीत असताना ओमकार पाटील यांची गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये प्रणय आहे. त्यानंतर एक पाहायला गेला तर कावकन रिजन मध्ये आपण पाहतोय. यावेळी ऑन साइडला
पूल करत असताना मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड करत असताना बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकलला गेला. तदनंतर बॉडी बॅलन्स राखू शकले नाही आणि बाहेर गेले, परंतु बॉल आतमध्ये आल्यानंतर पुन्हा पकडला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट महेश तर यांच्या बॅटमधून टीम डीएम ग्रुप शाबाज संघासाठी आल्या. आणि अशातच जर पाहायला गेला तर बॅटच्या माध्यमातून आलेल्या या पहिल्या 2 धावा आपण पाहिल्या डीएम ग्रुप शाबाज. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॉल ट्रॅव्हल होते, स्वीपर कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी निघालेत. डोक्याची घंटा वाजू शकली असती. कदाचित जर दुसरी धाव घेतली असती तर इथून जर पाहायला गेला तर बचेंगे तो और भी लढेंगे अशाच पद्धतीनं सर सलामत तर पगडी 50 लक्षात ठेवावे लागणार आहे. कारण इथून जर विकेट पडली तर डीएम ग्रुप शाबाज संघाला कदाचित अडचणी निर्माण होऊ शकतील. परंतु ओमकार पाटील कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. जागा बनवत असताना स्लोवर बॉल पाहायला मिळाला. बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली रुपेश पाटील यांची आणि तदनंतर जर पाहायला गेला तर हा आणखी एक डॉट बॉल येतोय. सोवर बार धरून पाहायला मिळाला. बॅकअप दी लाईन टाकलेला हा बॉल ऑन साइडला पुल करायचा होता. मिड विकेटला आलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत की हा देखील बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीनं गोलंदाजी करत असताना काहीसा बदलाव आपण पाहतोय. तोपर्यंत 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 ऑन बोर्ड. 5 धावा, 45 धावांचा चेस चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव. आता जर पाहायला गेला तर जे लॉंग ऑफला होते त्यांना बिडॉनला आणलं जात आहे. कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरला आणलं गेलंय आणि कव्हरला मात्र डीप मध्ये आणलंय. त्यासाठी गोलंदाजी केली जाते. वारंवार जर पाहायला गेला तर कव्हरच्या वरून बॉल मारण्याचा प्रयत्न पाहतोय, परंतु गोलंदाजी करत असताना कुठेतरी ओमकार पाटील यांना प्रयत्न करावा लागेल. लाईन लेन मध्ये बदलाव करावे लागेल किंबहुना राऊंड विकेट गोलंदाजी कदाचित केली तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होऊ शकते. कारण या षटकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 3 बॉल वाईट फेकलेत ओमकार पाटील यांनी गोलंदाजी करत असताना. एक्स्ट्राच्या धावांमध्ये भर पडताना पाहतोय. पुढे सरसावत मारत असताना ऑन साइडला बॉल पुल केला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फीड केला जातो. एकच धाव आणि एका धावेनं स्कोर कार्ड मध्ये बढती होते ती एका धावेची. तोपर्यंत धावफलकावरती पाहायला गेला तर धावा लागल्या गेल्यात 7 धावा. पहिल्या षटकाचा अखेर समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 बॉल वाईड आल्यानंतर देखील हव्या तेवढ्या धावा स्कोरबोर्ड वरती डीएम ग्रुप शाबाज हा संघ बनवू शकला नाही. परिणामी जर पाहायला गेला तर डीएम ग्रुप शाबाज संघ जिथं खेळत होता पहिल्या मॅच मध्ये टीम पप्पू स्ट्रायकर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 2 षटक आणि 40 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 25 आल्या. तदनंतर पुढच्या 2 बॉल मध्ये 12 धावा आल्या आणि उर्वरित 4 बॉल आणि 3 धाव्यांची गरज असताना तो सामना चेस करू शकले नाही. परिणामी जर पाहायला गेला तर आकाश पाटील याची कमालीचं ते षटक पाहायला मिळालं होतं ते टीम स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघासाठी. आणि तिथेच जर पाहायला गेला तर डीएम ग्रुप शाबाज आज संघ डॉमिनेट होताना आपण पाहिला होता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला या मॅच मध्ये जिथं 45 धावा बनवायच्या होत्या. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 38 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलंय ते येणाऱ्या 18 बॉल मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये विशाल यांचा वापर केला जातो शाबाज कडून. विशाल आलेत. 18 बॉल 38 धावा. पहिलाच बॉल लेफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. वाटलं होतं की गोलंदाज बॉल पकडण्यासाठी येतील, परंतु तसं झालं नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल केला आणि परिणामी हे एकेरी धाव पाहतोय. विनिकेत पाटील आपण यायचंय. मन 11 पेजारी संघाचे खेळाडू आपली वाट पाहत आहेत. विनिकेत पाटील 1 धाव आले. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतोय. 8 धावा. विशाल दुसऱ्या षटकात वापर केला जातोय विशाल यांचा. तदनंतर जर पाहायला गेला तर तिसरं षटक अर्थातच जे चॅलेंजिंग षटक असणार आहे. कारण जिजा 11 संघानं चॅलेंजिंग षटकामध्ये 10 धावा कंप्लीट केल्या आणि 5 धावाच्या बोनस मध्ये आपण पाहतोय ना 44 धावा झाल्यात. त्या 5 धावांच्या बदल्यात यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक एकत्र येतात तोपर्यंत प्रणय बॉल खाली येतात. 1 धाव कंप्लीट. 1-1 धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न पाहतोय, परंतु या
गुलाबी थंडीमध्ये एक एक धाव जर पाहायला गेला तर एक एक धाव देखील अत्यंत महत्वाची असणार आहे. परंतु समोरून येणारे डॉट बॉल आपल्या संघावरती प्रेशर वाढवू शकतात. हे डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी करावं लागेल किंबहुना त्या डॉट बॉलला झुगारून एका दुसरा मोठा फटका टीम डीएम ग्रुप शाबास संघासाठी देखील येणं गरजेचं असणार आहे. वारंवार डॉट बॉलचं पर्सेंटेज जर पाहायला गेला तर टीम डीएम ग्रुप शाबास संघाच्या बाबतीत जास्त पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर जवळजवळ 4 डॉट बॉल आपण या पहिल्या 9 बॉल मध्ये आपण पाहतोय टीम डीएम ग्रुप शाबास. यावेळी अतिरिक्त असं 5वा बॉल देखील डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी केली जाते. 10 बॉल मध्ये 5 बॉल डॉट बॉल आपण पाहतोय आतापर्यंत टीम डीएम ग्रुप शाबास. चॅलेंज केले जाते बॅटिंग साइड रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. ड्रीम्स क्रिकेट .inच्या माध्यमातून टेक्निकल टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आमचे थर्ड अंपायर देखील चेक करतील की हा बॉल वाईड आहे की लीगल बॉल आहे. पंचांनी बॉल हा लीगल डिलिव्हरी दिला होता परंतु त्या डिसिजनला चॅलेंज केलं गेलंय. ते टीम अर्थातच सॉरी माफी असेल बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. लीगल डिलिव्हरी दिली होती बॅटिंग साइडनं बॉल चॅलेंज केला जातोय. पंचांचा डिसिजन प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू वाईड आणि फक्त बीमर यासाठी आपल्याला रिव्ह्यू दिला जाईल. त्यानंतर पंच त्यांना हवं तेव्हा रिव्ह्यू घेताना दिसतील. रिव्ह्यूचा वापर केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे नो मोर रिव्ह्यू फॉर डीएम ग्रुप शाबास. आता शाबास संघ डीएम ग्रुप शाबास संघाला यापुढे रिव्ह्यू मिळणार नाही आहे या मॅच मध्ये. परंतु धावफलकाचा विचार करायला गेला तर वारंवार पहिल्या 2 बॉल वरती विशाल यांच्या अगेन्स्ट 2 सिंगल आल्या आणि तदनंतर पुढचे 2 बॉल डॉट विशाल यांचे. पुढचा बॉल पुढे सावलेत लेफ्ट केलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतात उलट्या दिशेने धावत बॉल पकडण्याचा प्रयत्न विशाल यांनी केला परंतु यश मात्र त्यांच्या बाबतीत मिळताना दिसले नाही. कारण उलट्या दिशेने धावत असताना झेल घेणं तितकंसं सोपं नसतं. बऱ्याचशा वेळी आपण झेल सुटताना पाहत असतो कारण बॉलवरती आपली नजर नसते. एक अंदाज बांधावा लागत असतो. शेवटच्या क्षणी जेव्हा बॉल आपल्या चेहऱ्याच्या समोर येतो त्या क्षणाला मात्र बॉल दिसतो आणि त्याच वेळी झेल घेण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने यावेळी थांबणार नाहीत. बॅटच्या टो वरती लागला गेला आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर महेश तरे बॅक टू द डग आउट. बॅटच्या टो वरती आल्यानंतर पाहायला गेला तर बॉल सहजरित्या बॉलरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि अखेरीस जे प्रयत्न गोलंदाजानं मागच्या बॉलवरती केले होते ते अपुरे राहिले. ते प्रयत्न अखेरीस या बॉलवरती पूर्ण करत असताना विशाल आपल्या संघासाठी स्ट्राईक करत असताना डीएम ग्रुप शाबास संघाला पहिला धक्का देत असताना पाहतोय. जो आयकॉन खेळाडू आहे महेश तरे जो कोणत्याही क्षणी आपल्या संघासाठी घातक साबित होऊ शकला असता तोच महेश तरे मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. परंतु डीएम ग्रुप शाबास संघाला ज्यानं पहिल्या मॅच मध्ये जिवंत ठेवलं होतं ज्याच्या बॅटमधून आपण 5 षटकार मारले परंतु ज्याची विकेट गेल्यानंतर खऱ्या अर्थानं अडचणी निर्माण झाल्या होत्या डीएम ग्रुप शाबास संघाला तोच अपंते पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ताकदीचा वापर जास्तीत जास्त करत असतो. मोठमोठे फटके लांब फटके मारण्यात माहीर असलेला अपंते पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तत्पूर्वी धावफलकावरती जर पाहायला गेलात ना तर 5च्या सरासरीनं सध्याच्या घडीला 10 धावा टीम डीएम ग्रुप शाबास संघ आपण पाहतोय. 45 धावा बनवायच्या आहेत. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 35 धावा बनवायच्या आहेत. परंतु चॅलेंजिंग षटक असल्या कारणानं जरी 10 धावा बनवल्या 15 धावा मिळतील. शेवटच्या षटकासाठी 15 धावा 20 धावा शिल्लक राहतील. 15 धावा बनवल्या 20 धावा होतील. शेवटच्या षटकासाठी 15 धावा राहतील. म्हणजे जेवढ्या धावा बनवा त्याच्यामध्ये आपल्याला 5 धावा बोनसच्या मिळताना दिसतील आणि यासाठी आपल्याला 10 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. आणि हेच चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जातोय. तो जिजा विल्यम्स संघासाठी सागर पाटील यांचा वापर केला जातो. रॅन्डम राऊंड भन्नाट वेगानं टाकलेलं काय वेग पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होऊन सागर पाटील गोलंदाजी करतोय. अचूक लाईन लेंथ वेग या गोष्टींचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला तो सागर पाटील यांच्या पहिल्याच बॉलवरती. सागर पाटील यांना देखील माहिती आहे की हे षटक आपल्याला थांबवायचं आहे. हे षटक आपण जर
8-9 धावांच्या खाली थांबवलं तर जवळजवळ 12 ते 13 धावांचा फरक या षटकामध्ये पडू शकतोय. पुढे सरसावले समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. कावकान रिजन मध्ये प्रणय आहेत, अति वेगानं बॉल वरती येतात. प्रत्येकाला माहिती आहे चॅलेंजिंग षटक किती महत्वाचं असतंय. 9 धावा झाल्या तर 5 मायनस होतात, 4 मिळतात, परंतु त्याच्यामध्ये 1 धाव ऍड झाली तर पाहायला गेला तर 15 धावा मिळतात. म्हणजे जवळजवळ 11 धावांचा फरक एका षटकामध्ये, एका बॉलमध्ये आणि एका धावेमध्ये पडत असतो. असं हे चॅलेंजिंग षटक आपण पाहतोय. परंतु दुसऱ्या बॉलवरती सिंगल आले. पुढच्या 4 बॉलमध्ये 9 बनवायचे आहेत. अपंत्य पाटील आहेत, ज्या अपंत्य यांनी मागच्या मॅच मध्ये 5 षटकार ठोकले होते. लाफ्ट केलाय, पहिलाच बॉल मिस टायमिंग शॉट आहे. बॉल कॅरी केला जाईल का? झेल कॅरी केला जातोय. आकाश पाटील बॉल खाली होते, चूक केली नाही आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन टचचा शिकार होत अपंत्य पाटील निराशेनं मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. अपंत्य यांचे प्रयत्न चांगले होते. अपंत्य पाटील यांना माहिती होतं की हा बॉल, प्रत्येक बॉल माझ्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण 12 बॉल 35 धावांचं उद्दिष्ट असताना पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 1च धाव आली होती. आणि या मॅच मध्ये अपंत्य पाटील जेवढ्या धावा बनवणार होते तेवढ्या धावा बनवण्याचा त्यांनी प्रयत्न जरूर केला, परंतु हवेमधील आर्द्रता कमी झालेली आहे. थंड वातावरण असल्या कारणाने बॉल इझिली मैदानाच्या बाहेरच्या ट्रॅव्हल होताना आपण पाहत नाही. उंची जास्त मिळाली, परिणामी जर पाहायला गेलं तर डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. आणि आकाश पाटील यांचा हा अप्रतिम झेल आपण पाहू शकलो. स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. चांगली आज जर पाहायला गेला तर या स्पर्धेचं प्रक्षेपण आपण TrimsCricket.in च्या माध्यमातून पाहतोय. प्रेक्षकांसाठी या मैदानाच्या बाहेर जर पाहायला गेला तर स्क्वेअर लेगच्या मागे LED स्क्रीन लाईट देखील पाहतोय. पुढचा बॉल बॅटर मैदानाच्या आत स्वप्नील. अनादर यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर आपण पाहतोय. चारोखाने चित करणारी ही गोलंदाजी पाहायला गेला तर सागर पाटील यांची या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पाहतोय. चॅलेंजिंग ओव्हर टाकणं हे गोलंदाजासाठी सर्वात मोठं चॅलेंज असतं. एखाद्या गोलंदाजांना पहिल्या, दुसऱ्या किंवा चौथ्या षटकामध्ये जेवढं दडपण नसतं तेवढं दडपण त्याच्यापेक्षा कितीतरी पट हे दडपण आपण मित्रांनो चॅलेंजिंग षटकामध्ये पाहत असतो. आणि तेच दडपण मात्र झुगारून जर पाहायला गेलात ना तर सागर पाटील टीम जिजा 11 कमलपाडा या संघासाठी गोलंदाजी करतोय. फक्त आतापर्यंत मित्रांनो 5 बॉल फेकलेत आणि फक्त 1च धाव खर्च केली सागर पाटील यांनी. एक गोलंदाजी करताना पाहतोय सागर पाटीलला. वाह, काय गोलंदाजी मित्रांनो. जर गोलंदाजी आवडली असेल तर सागर पाटील साठी टाळ्या झाल्याच पाहिजे. चॅलेंजिंग षटक या षटकामध्ये सामन्याचं चित्र बदलू शकत होतं. 10 धावा आल्या असत्या, 15 झाल्या असत्या, 15 आल्या असत्या, 20 झाल्या असत्या. शेवटच्या षटकासाठी जर पाहायला गेला असताना तर आता कॅल्क्युलेशन चेक केलं जाईल. धाव बनवली फक्त 1, म्हणजे आता 4 धावा त्याच्यात आणखी मायनस होतील ज्या 2 षटकामध्ये बनवल्या होत्या. म्हणजे आता आमचे स्कोरर सांगतात की फक्त 6 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये 10 होत्या आणि आता 3 षटक झालेत 6 धावा. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या षटका या खेळामध्ये जर पाहायला गेला तर या क्रिकेटला इंटरेस्टिंग बनवणं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना वेगवेगळे नियम येताना आपण पाहत असतो. आणि या वेगवेगळ्या नियमांच्या आधारावरती जर पाहायला गेलात ना तर क्रिकेट इंटरेस्टिंग कशा पद्धतीने केला जाईल. मग कधी ऍडव्हान्टेज आपण प्रत्येक वेळी पाहायचो की वाईड लाईन पाहायचो की फलंदाज बाहेर निघून देखील मारायचा. त्या वाईड लाईनला क्रॉस केल्यानंतर आपल्याला वाईड बॉल मिळायचा. परंतु आता वाईड लाईन जरी एखादा बॅटर जर थोडा शफल झाला, ऑफ स्टंप निघाला तर वाईड लाईन ही गाईडलाईन पकडली जाते आणि तदनंतर वाईड लाईन ही देखील वाढली जाते. म्हणजे गोलंदाजांना देखील कुठेतरी एक साथ देण्याचा काम आपण या नियमांच्या आधारावरती पाहतो. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये देखील तसंच आहे. 10 धावा बनवल्या, बॉलरच्या नावावरती 5 धावा एक्स्ट्रा होतील, परंतु त्याच धावा डिफेंड केला त्याच्यामध्ये आणखी भर पडेल, त्याला त्याच्या संघाला बोनस धावा मिळतील. आकाश पाटील आज शेवटच्या षटकात आता गरज असणार आहे 45 धावांची, म्हणजे 39 धावा. 6 बॉल 39. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. आता येणारे 5 बॉल आणि 39 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. चमत्कार करावा लागेल तेव्हा लोक मात्र आपल्याला नमस्कार करतील.
मंजिल उससे डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, असं क्रिकेटच्या त्या युद्धपातळीवरती म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न कराल, चमत्कार कराल, तेव्हा लोक तुम्हाला नमस्कार करतील. त्यासाठी तशा पद्धतीने खेळ करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि संघर्षाची ही लढाई आज जर पाहायला गेला तर या मैदानावरती आज डीएम ग्रुप शाहबाज आणि जिजा 11 कमलपाडा या दोन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय. आकाश आडेत ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणखी एक झेल घेत मात्र जर पाहायला गेलात तर डीएम ग्रुप शाहबाज हा संघ पूर्णपणे डॉमिनेट होत असताना आपण पाहतोय. एकतर्फी लढत या मॅच मध्ये चॅलेंजिंग षटक अत्यंत महत्वाचं होतं जे सागर पाटील यांनी हाताळलं होतं. ज्या चॅलेंजिंग षटकामध्ये 12-15 धावा आल्या असत्या, अर्धी मॅच शिल्लक झाली असती, तरी शेवटच्या षटकापर्यंत डीएम ग्रुप शाहबाज हा या मॅच मध्ये जिवंत राहू शकला असता. परंतु अपंत्य पाटील जे गोल्डन डक झाले, त्या अपंत्य पाटील यांची विकेट अत्यंत महत्वाची ठरली या मॅच मध्ये. अपंत्य पाटील जर मैदानाच्या आतमध्ये राहिले असते तर कदाचित या मॅचचं चित्र वेगळं असू शकलं असतं. परिणामी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं आणि क्रिकेटमध्ये जर तर शिवाय देखील क्रिकेट कंप्लीट होताना मित्रांनो आपण पाहत नाही. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलच्या मदतीनं पुन्हा एकदा जिजा 11 कमलपाडा हा संघ जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आता आपण पाहतोय. आपल्या पहिल्या विजयाच्या मार्गाकडे मार्गस्थान करत असताना टीम जिजा 11 कमलपाडा हा संघ आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहायला गेला तर एकच धाव आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फक्त या मॅच मधील औपचारिकता आपण पाहतोय. डीएम ग्रुप शाहबाज खूप चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपण करत असताना आपण पाहिला, परंतु या मॅच पासून ते बरेचसे दूर राहिले. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या शाहबाज खारेपाट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 7व्या पर्वातून जर पाहायला गेला तर डीएम ग्रुप शाहबाज या संघाचा मात्र प्रवास इथेच संपुष्टात आला. मित्रांनो खूप चांगलं खेळ मात्र